अजून एक गोष्ट, आपला दुसरा एक नवीन चॅनल चालू केलेला आहे गीता फॅशन लाईफ या नावाने. पुढे लाईफ आहे, गीता फॅशन लाईफ या चॅनलचं नाव आहे गीता फॅशन. आणि जो नवीन चालू केला मी चॅनल त्याचं नाव आहे गीता फॅशन लाईफ. त्या चॅनलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करा. तर त्यामध्ये मौज मजा मस्ती यासारखे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जी माझी लाईफ आहे त्यातले काही थोडेफार किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. तर त्यासाठी तो पण चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. भेटू. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वात प्रथम आपल्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जावो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. तर आजचा टॉपिक असणार आहे कटोरी ब्लाउजची कटिंग. तर मी हे ड्रॉइंग करून घेतलेलं आहे पाठीमागच्या भागाचं. आता नेहमी तुम्हाला मी पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला दाखवत असते. बरेच व्हिडिओ आहेत आपले जे की पहिल्यापासून आहे, पाठीमागचा भाग नंतर पुढचा भाग. तर त्यातच वेळ न घालवता आपण पुढचं स्टेप बघायचे, फक्त कटोरी कटिंग कशी करायची, म्हणजे पुढचा भाग कसा कटिंग करायचा. तर सारखं तेच दाखवून तुम्हाला पण आता लक्षात आलं असेल की पाठीमागचा भाग आपल्याला कसा कट करायचा आहे. साधारण हे जे माप घेतलंय मी ते माझ्या साईजचं आहे, म्हणजे 36 साईजचं माप घेतलेलं आहे. आणि 10 इंचाच्या गळ्यानुसार मी इथं शोल्डर घेतलेले आहे 5.25. तर आता गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. नंतर पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा, मुंडा कितीचा घ्यायचा, शोल्डर कितीचं घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला या आधी व्हिडिओमध्ये दाखवून झालेलं आहे. तर तेच परत न दाखवता आपण पुढचा पार्ट घेऊयात. आणि सर्वांना विनंती आहे, जर आज तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे की तुम्हाला खूप छान छान असे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ रोजचे रोज तुम्हाला बघायला भेटतील. आपले व्हिडिओ डेली हे मी टाकत असते बरोबर 11:56 रोज, म्हणजे दुपारी 11:56 म्हणजे 12 वाजता दुपार होते, पण सकाळी 11:56 या दरम्यान म्हणजे बरोबर राईट टाइमला रोज व्हिडिओ आपला येतो. तर न चुकता तुम्ही बघत जा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जर तुम्ही कुठे बाहेर असाल, वेळ नसेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. तर नोटिफिकेशन ऑन केल्याशिवाय सगळ्यांना व्हिडिओ जाणार नाही. युट्यूब सगळ्यांना व्हिडिओ पाठवत नाही, पण तुमचं जर नोटिफिकेशन ऑन असेल तर सगळ्यांना व्हिडिओ पोहोचणार. तर या पद्धतीने आपण बॅक साईडची कटिंग घेतलेली आहे इथे. तर तुम्ही ती कागदावर घेतली असेल, समजा आपण बॅक साईडची कटिंग कागदावर घेतली तर तोच कागद ठेवून आपण पुढच्या भागासाठी या पद्धतीने छापून घ्यायचंय. म्हणजे दुसऱ्या कागदावर तो कागद कट केलेला पाठीमागच्या साईडचा असा चारी बाजूनी छापून घ्यायचा. तर आता पुढचा भाग कट करताना या ड्रॉइंगवर आपल्याला काय काय बदल करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हे तर तुम्ही छापून घेतलंच असेल, तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला बरोबर 1 इंच यामध्ये वाढवून घ्यायचे, उंची वाढवून घ्यायचे सुरुवातीला 1 इंच. मग आता खाली कागद एक्स्ट्रा असेल अशाच पद्धतीने तुम्ही हा कागद छापून घ्यायचा आहे. हे आपण वाढवून घेतलेलं आहे बरोबर ना. तर 1 इंच सुरुवातीला कागद वाढवून घ्यायचा, हे सर्वांना काय आहे कंपल्सरी आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं गळ्याचं माप टाकायचं. तर आपली इथं शोल्डर पट्टी किती आहे बघायची कस्टमरची किंवा आपली स्वतःची. आता मी 3 इंच घेत असते, त्यातून शिलाई मार्जिन कट करून 2.25 इंचाची माझी शोल्डर पट्टी तयार असते. इथं मी दाखवते तुम्हाला. ही जी आहे आपली शोल्डर पट्टी अशी मोजायची, म्हणजे गळ्यापासून जी बाही जोडली आपली टीप तिथपर्यंत. तर 2.25 ची तयार करण्यासाठी आपल्याला 3 वर खूण केली पाहिजे. आणि जर तुम्हाला 3 तयार हवी असेल तर तुम्हाला 4.25 इथं टाकले पाहिजेत, पण एवढी रुंद कुणी घालत नाही. तर 3 इंचाची खूण केली तर बरोबर 2.25 इंचाची उरते. आणि आपण पाठीमागच्या गळ्यानुसार ही कटिंग केलेली आहे. तर 10 इंचाचा गळा पाठीमागा आहे. आता पुढे मला गळा हवाय 6 इंचाचा, तर मी 6.5 वर खूण करणार आहे इथं. आणि इथं रुंदी द्यायची आपल्याला गळ्याला. त्यानंतर आपल्याला इकडे शिलाई मार्जिन द्यायची असते. कधी तर 4 टक्सच्या ब्लाउजला अजिबात विसरायचं नाही शिलाई मार्जिन हुकाय पट्टीचं द्यायला. आता इथं आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहे बरोबर ना. तर कटोरी ब्लाउजच्या कटिंगसाठी आपण जेव्हा कटोरी वाढवतो तेव्हा आपण शिलाई मार्जिन देत असतो. त्यामुळे कटोरी ब्लाउजच्या कटिंगला इथे जरी विसरलात तुम्ही तरी काय हरकत नाही, पण 4 टक्सच्या ब्लाउजला विसरायचं
नाही. तर आता इथून मी 2.25 हे गळ्याची रुंदी देणार आहे खाली आणि त्यानंतर हा बॉक्स तयार करून आपला हा पुढचा गळा तयार होणार आहे आणि हा राऊंड शेप झाला. हा झाला आपला पुढचा गळा तयार. त्यानंतर आता मुंड्यामध्ये काय बदल करायचं, तर हा जो मुंडा आलेला आहे आपला, ही जी उभी रेष आलेली आहे ती उभी रेष आपली त्याच्या आतमध्ये गळ्याच्या दिशेने अर्धा इंच आत यायचं. हे बघ, या साईडला गळ्याच्या दिशेने अर्धा इंच आत यायचं आणि मग ही तिरपी रेष आपली अशी मुंड्याची जाणार आहे. त्यानंतर आपल्याला इथून 1 इंच तिरकस जायचं असं आणि मग आपला हा आतला मुंडा इथून जाणार आहे असा, म्हणजे की हा असणार आहे आपला मुंडा पुढचा. लक्षात घ्या, हा असा छाटला जाणार आहे. त्यानंतर दुसरं एक म्हणजे हे जे कापड आपण एक्स्ट्रा घेतलंय ते सोडायचं. आपली ही पूर्वीची उंची इथं आहे, बॅक साईडची उंची इथं आहे, तिथून वरती आपल्याला या साईडला 3 इंचावर खूण करायची आहे किंवा 2.5 इंच केली तरी चालेल. इथं 2.5 आणि इथं 2.5. फिटिंगच्या साईडला 2.5 इंच आणि इथं 2.5 इंच, पण मी 3 इंच का केले, कारण आपण 2.5च्या वरती अर्धा किंवा 1.25 इंच वर खूण करत असतो क्रॉस पट्टीसाठी. तर तसे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी वरती खूण करायचे. असं मिळून हे 3 इंच या साईडला आणि 2.5 इंच या साईडला. हे झालं क्रॉस पट्टीचं माप. तर आता ही सरळ ठेवायची का, तर नाही, थोडी आकार आपल्याला असा क्रॉस पट्टी सारखा द्यायचा आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर आता इथून इकडे कटोरीसाठी आपल्याला किती द्यायचे अंतर, हे हा मोठा प्रश्न असतो. बऱ्याच कस्टमरच्या आपल्याला व्ह्युअर्स लोकांच्या कमेंट्स येतात की कटोरीचं माप कितीवर टाकायचं. तर सरळ सरळ जो छाती म्हणजे फुल बस्ट आहे आपली त्याचा 6वा भाग. आता माझा 36 आहे तर मी 6वा भाग टाकणार आहे 6 वर, तर इथं येणार आहे. तुमचा जर 40 असेल किंवा 42 असेल तर त्याचा 6वा भाग काढायचा, म्हणजे 6 भागायचं आणि त्या जेवढे आले त्याच्यावर खूण करायची. त्यानंतर आपल्याला इथे सरळ रेघ देऊन घ्यायचंय. जी आपली खूण आली तिथं आपल्याला सरळ रेघ देऊन घ्यायची. नंतर आपल्याला इथून वरती 1 इंच आणि ती 1 इंच आपल्याला इथे तिरकस मिळवायची अशी. 1 इंचाची खूण या रेगेला तिरकस मिळवायची. आणि आता हे जर जास्त आपल्याला असं हे वाटत असेल सरळ, तर मग इथून सरळ 2 इंचावर खूण करून घ्यायची. हे बघा, 2 इंच भरलं बरोबर काकेतून. पुढच्या मुंडा जो आपण आखलेला आहे हा नाही, हा आपला पाठीमागचा मुंडा आहे. हा पुढचा जो मुंडा आहे तिथून पुढे 2 इंचावर एक खूण करायची आणि मग नंतर हे आपल्याला असं इथून अशी ही कटोरी मिळणार आहे. तर ही झाली आपली कटोरीची कटिंग. आता इथून खाली आपल्याला पॉइंट द्यायचा या कटोरीमध्ये, म्हणजे की नेमकं टक्सचं टोक कुठे येणार. तर गळ्यापासून आपल्याला आता मी काय केलंय, ही जी उंची आहे इथून इकडं मी छातीचा 4था भाग घेतलाय, शोल्डर घेतली बरोबर, परफेक्ट मुंडा पण घेतलाय, पण ही फळ्याची उंची जरा आखूड असल्यामुळे मी ही उंची मोजलेली नाहीये. तर मोजून बघूया अगोदर आपण. 13.5 आहे. तर तुम्ही ती 13.5 घेतलेली असणार आहे कागदावर, त्यामुळे काय होणार आहे, आता मी 13.5 मध्ये 1 इंच प्लस करून 14.5 घ्यायला पाहिजे, पण ही उंची कमी आहे फळ्याची, त्यामुळे मी उंचीकडे लक्ष देऊ नका, फक्त पॉइंट आता कसा द्यायचा ते बघा. तर तुम्ही म्हणाला अगदी कटोरी जवळ पॉइंट आला, तर हे बघा उंची आपली किती असणार आहे पॉइंटची, तर छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच. तर त्यामध्ये आपल्याला इथे येणार आहे 10.5 बरोबर. तुमचा इथे येणार आहे कारण याच्या खाली तुमची इथून खाली 1 इंच प्लस असल्यामुळं क्रॉस पट्टी वर आलेली असणार, तर आपला पॉइंट इथं आलेला आहे बरोबर की नाही. तर आपण ही रेष पुसूया आणि इथून खाली 2.5 घेऊन टाकू. हे बघा, हे 2.5 आणि या साईडला 2.5 आणि तुमचा गोंधळ होऊन जाईल. आणि ही क्रॉस पट्टी आपली अशी येणार आहे. आता याच्या खाली तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, लक्षात घ्या, पण ते नंतर लागणार आहे कापड, पण खाली एक्स्ट्रा कापड हवंय तुमचं. तर इथं आला पॉइंट. आता हे वरची मी रेघ पुसून टाकते म्हणजे लक्षात येईल. आपली क्रॉस पट्टी कुठे आली, खालच्या उंचीनुसार इथून आली बरोबर ना, इथून आली क्रॉस पट्टी.
क्रॉसपट्टीचं अंतर तेवढंच आहे, काही बदल केला नाही मी. जेवढा आपण आखून घेतलंय मागचा भाग ठेवून जे आखून घेतलंय 2.5 इंच इकडं 2.5 इंच इकडं, फक्त या साईडला अर्धा किंवा पाऊण इंच वर जाऊन असा आकार क्रॉसपट्टीचा द्यायचा आहे. आणि इथून या क्रॉसपट्टीवर 6वा भाग, छातीचा 6वा भाग अशी खून करून घेतली. तिथं सरळ एक रेघ ओढली, इथं 1 इंचावर खून केली गळ्याच्या इथे, मुंड्यापासून 2 इंचावर खून केली आणि हा आकार आपला कटोरीचा असा आणला. आता इथून खाली पॉइंटचा आपला इथं आलेला आहे, छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच. आता इथं तर निघाला पॉइंट बरोबर. ही अशी आपली असणार आहे पुढच्या भागाची कटिंग. त्यानंतर आता आपल्याला ही जी क्रॉस पट्टी मिळालेली आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करायचंय असं खाली. समजलं ना? जे मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीलाच, जो पेपर आपण पाठीमागचा ठेवलाय तो आखून घेतल्यानंतर अजून खाली 1 इंच वाढून घ्यायचंय, तेच ते हे 1 इंच अंतर असणार आहे. आणि मग आपली ही कटोरी क्रॉस पट्टी आपली एवढी असणार आहे. ती पण नंतर आपण हे जे तिरकस कट करतो तेव्हा आपल्याला ते मोजूनच घ्यावं लागतं. मग इथून पण थोडंसं कमी होणार आहे. हे क्रॉस पट्टीचं मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की एक्सप्लेन करून सांगेन. पण सध्या तरी आपली कटोरी ब्लाउजची कटिंग, हा कटोरी पार्ट झाला कटोरी जोडण्याचा आणि हा आपला झाला क्रॉस पट्टीचा पार्ट. ही झाली मूळ कटोरी. आता या मूळ कटोरीच्या नंतर आपल्याला एक परफेक्ट कटोरी वाढवून घ्यायची असते. तर ती कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. जास्त मोठा व्हिडिओ जर झाला तर स्किप करत करत बघता तुम्ही लोक. त्यामुळे काय होतं, एक ना धड भाराभर चिंध्या, हेही लक्षात येणार नाही तुमच्या आणि तेही लक्षात येणार नाही. त्यामुळे मी छोटा छोटा पार्ट घेत असते. तर बॅक साईडची तुमची अगदी हे म्हणतात ना रिव्हिजन म्हणा किंवा अभ्यास खूप झाला असेल, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. तर आता कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग कसा कट करायचा, कशी मांडणी करायची हे मी आज तुम्हाला दाखवलं. याच्यावर पूर्ण अभ्यास करा तुम्ही लोक, म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे पार्ट अगदी व्यवस्थित लक्षात येतील. असा हा आपला क्लासच आहे असं समजा. आणि तेच तेच तुम्ही परत परत रिपीट केलं तर तुमच्या अगदी आयुष्यभरासाठी कटोरी ब्लाउज एकदम सोपा कटिंग करायला जाईल. यासाठीच माझी फक्त धडपड आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि नेक्स्ट टॉपिक असणार आहे कटोरी कशी वाढवायची आणि क्रॉस पट्टी कशी ऍडजस्ट करायची. आता ही जेवढी ठेवली तेवढीच आपल्याला लावून चालत नाही. मागचा पुढचा भागाची उंची मोठी कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अर्धा अधुरं ज्ञान सोडू नका. पुढच्या व्हिडिओसाठी सज्ज व्हा आणि त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणं अति गरजेचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करणं गरजेचं आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट, आपला दुसरा एक नवीन चॅनल चालू केलेला आहे गीता फॅशन लाईफ या नावाने. पुढे लाईफ आहे, गीता फॅशन लाईफ. या चॅनलचं नाव आहे गीता फॅशन आणि जो नवीन चालू केला मी चॅनल त्याचं नाव आहे गीता फॅशन लाईफ. त्या चॅनलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करा. तर त्यामध्ये मौज मजा मस्ती यासारखे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जी माझी लाईफ आहे त्यातले काही थोडेफार किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. तर त्यासाठी तो पण चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. जय हरी विठ्ठल.